नाशिकमध्ये श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समितीतर्फे गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी भव्य श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या पारंपरिक सोहळ्यात भगवान श्री जगन्नाथ, श्री बलभद्र आणि श्री सुभद्रा यांच्या रथयात्रेला सकाळी 10 वाजता प्रारंभ होणार आहे। यापूर्वीच 15 जुलै रोजी रथाची प्रतिष्ठापना, हवन, आरती आणि रथ सजावटीचा कार्यक्रम होईल। रथयात्रेत ढोल ताशा पथके, बँड, संकीर्तन मंडळी, दांडपट्टा प्रात्यक्षिक, तुतारी वादक, संत महंत, विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, भजनी मंडळे आणि हजारो भाविक सहभागी होणार आहेत। यंदाच्या रथोत्सवादरम्यान पर्यावरण जनजागृतीसाठी वृक्षारोपणांचे व पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे। समितीने सर्व भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून रथोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे। जय जगन्नाथ। प्रभु राम जी की पावन भूमि पर कलियुग की आराध्य देव श्री जगन्नाथ भगवान की रथ यात्रा इस बार 16 जुलाई 2026 को आड़गांव नाका से पंचमी हनुमान मंदिर के प्रांगण से शुरू होने जा रहा है। ये रथ यात्रा पिछले 3 साल से ये चतुर्थ वर्ष है, जो बड़े धूमधाम से नासिक पुण्य नगर में हो रहा है। तो ये रथ यात्रा की परंपरा अनुसार जो रास्ता है उसी परंपरा रास्ता के अनुसार ये रथ यात्रा शुरू होने वाला है। मैं आप लोग के माध्यम से सबको आह्वान करता हूँ कि 16 जुलाई को जगन्नाथ भगवान के रथ दर्शन करने के लिए स्वयं जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा अपने मंदिर से निकल के आप लोग दर्शन देने के लिए आ रहे हैं। तो आप लोग जरूर जगन्नाथ जी के दर्शन दीजिए और भगवान की जो डोरी है वो डोरी की आपने कहीं एक सेकंड के लिए भी कहीं आपके हाथ लग जाता, भगवान की डोरी आप खींच लेते हैं तो आपने की जीवन की आपने जो भी मन में हो और आपके जीवन की कल्याण भगवान की डोरी खींचने मात्र के में होना ही है। यही उद्देश्य में जगन्नाथ भगवान की रथ यात्रा हम लोग शुरू की है और ये हमारे श्री पूरी जगन्नाथ उत्सव समिति और नासिक समस्त साधु संत, नासिक सभी जन गणमान्य, सभी पदाधिकारी, सभी प्रशासनिक अधिकारी, संपूर्ण सबके सहयोग में ये रथ यात्रा हो रहा है। तो आप लोग जरूर जगन्नाथ भगवान की रथ यात्रा दर्शन करने के लिए आइए और दर्शन दीजिए और अपने को अपने मन में आनंद और अनुभव करिए। जय श्री जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी डॉक्टर भक्तिचरणदासजी महाराज यांच्या आधिपत्याखाली बऱ्यापैकी आपल्या सर्वश्रुत माहिती मिळाली असावी आणि खऱ्या अर्थाने आजच्या या जगन्नाथपुरी रथ उत्सवाची एक सुरुवात, एक आकाश आणि या नाशिक पुण्यनगरी, धर्मनगरी आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये जगन्नाथाचं साक्षात दर्शन आपल्या सर्वच नाशिककरांना या ठिकाणी मिळणार आहे। मित्रबंधू, या ठिकाणी मच्छिंद्र भाऊ सानप देखील या ठिकाणी उपस्थित झाले। स्वामी काज गुरुभक्ती, पुत्र वचन सेवापूर्ती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा। आमच्या आपल्या या सर्व समितीचे कार्याध्यक्ष म्हणून देखील मच्छिंद्र भाऊ सानप यांची याच्यामध्ये सामील ते असतातच आणि नेहमीच आणि अथक मेहनतीने सगळे पत्रकार बंधू देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अत्यंत सुंदर असे व्यक्तिमत्व आणि सर्वच व्यासपीठावरील सर्वच उमेद या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं तर आपण पत्रकारांच्या माध्यमातून आपल्याला जर जी काही विचार नव्हती ती महाराजांनी पूर्वीपर या ठिकाणी मला वाटतं आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देखील दिलेली आहेत। जर आपली काही शंका असेल किंवा काही विचारणं असेल तर आपण पुढील याच्यात विचारू शकतो।